सोलापूर महापालिकेवर राष्ट्रीय फेरीवाला धोरण जे आहे ते स्वीकारण्यात यावं आणि त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सीटू संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येते। आपण पाहतोय सोलापूर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। खरं तर काही वेळापूर्वी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापटी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। खरं तर सीटू संघटनेला पूनम गेट म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरती आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली होती, मात्र महापालिकेच्या समोरच आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली, त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते काही प्रमाणात चिघळलेलं पाहायला मिळते। काय भूमिका आहे, काय भूमिका आहे तुमची आणि पोलिसांची झटापट झाली, काय मागण्यांसाठी तुमचा मोर्चा आहे? या ठिकाणी आम्ही अत्यंत शांततेत सनदशीर मार्गाने आमचा मोर्चा आम्ही काढलेला आहे। ह्या मोर्चाच्या माध्यमातून जे रस्त्याच्या कडेला बसणारे दुतर्फा बसणारे जे भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, खोकेवाले असतील, चार चाकीवाले असतील, फेरीवाले असतील, यांना सरकार रोजगार देऊ शकत नाही, पण त्यांचा स्वयंरोजगार देखील हिरावून घेऊ शकत नाही। यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण या ठिकाणी सरकारने घेतलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही। म्हणून उलट त्यांच्यावरती अतिक्रमण केलं जातं, त्यांचा भाजीपाला पळवला जातो, त्यांच्या गाड्या लोक घेऊन जातात। म्हणून यांना संरक्षण मिळालं पाहिजे। या संरक्षणासाठी महापालिकेची समितीसुद्धा आहे, त्या समितीचे आयुक्त स्वतः पदसिद्ध अध्यक्ष आहेत। या समितीमध्ये आमचे कित्येक फेरीवाले निवडून आलेले आहेत, त्याची आजपर्यंत बैठक झालेली नाही। या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी मोर्चात येत असताना या सरकारने आणि महापालिका आणि महापौरांनी 100% या ठिकाणी दडपशाही करून दडपण टाकून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ठिकाणी रेल्वेची भाषा केली, पोलिसांनी दंडेलशाही वापरली, आमच्याची झटापट झाली, आमचे कपडे फाडले। यांना काय अधिकार आहे पोलिसांना? यांचं काम काय? कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं त्यांचं काम आहे, आणि तुम्ही स्वतः कायदा भंग करता आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती तुम्ही झटापट करता। याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। जोपर्यंत या फेरीवाल्यांना संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जारी राहील। काय भूमिका आहे, नक्की काय धोरण आहे राष्ट्रीय फेरीवाला धोरण आणि काय आपली मागणी आहे? राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2014 प्रमाणे या ठिकाणी सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे, जोपर्यंत फेरीवालाचा पुनर्वसन होत नाहीत त्यांच्यावर अतिक्रमण कुठल्याही पद्धती करू नये। गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी घेऊन आपण त्यांना भांडतो। आपण गेल्या 3 वर्ष हे प्रशासन असताना महानगरपालिकेच्या आयुक्तांना 100 वेळा आम्ही सांगितलं की आपण या फेरीवाल्यांचा सर्वे करा आणि त्यांना आयडेंटिटी कार्ड इश्यू करा आणि हॉकर झोन्स आणि नॉन हॉकर झोन्स डिक्लेअर करा, परंतु महापालिकाचे आयुक्त त्याचं काय केलं नाही। आणि वेंडर कमिटी जी महानगरपालिकाची आहे त्याची निवडणूक झाली, रीतसर लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली, त्यातनं काही आमचे फेरीवाले प्रतिनिधी निवडून आलेत, स्वतः आयुक्त त्याचे अध्यक्ष आहेत, परंतु तुम्हाला सांगतो आजपर्यंत जी अतिक्रमणाची मोहीम चालू आहे एकदासुद्धा त्या वेंडर कमिटीच्या लोकांना बोलवून निर्णय घेता आला नाही आणि त्यांना कुठलाही त्यांच्यावर त्यांना विचारत नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी करत आहेत, ह्या पद्धतीचं कामचं चालू आहे। ही सत्ताधारी पक्ष आणि आता नवीन पदाधिकारी निवडून आलेले आहेत, त्यांची जबाबदारी आहेत। या सोलापूरच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता या ठिकाणी दिली। काय चालू आहे यांचं? फक्त भांडवल दौरा लोकांचं खिशा भरायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। आदिल नदी म्हणतात, महापौर म्हणतात की आदिल नदीच्या बाबतीत स्टेटमेंट करतात की ते तिथला कुठला पुरावा नाही, नंतर ते घुम जमाव करतात, नाही तसं आपण भांडू। म्हणजे त्या आदिल नदीच्या शेजारी जे कोट्यवधी रुपयाचे प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीला वाचवण्याचा प्रयत्न महापौर करतात, परंतु सामान्य माणूस हा रस्त्याच्या कडेला बसलेला आहे, रोज कष्ट करतो, 40 टेम्परेचर ऊन असताना माझा फेरीवाला रस्त्यावर फिरतो आणि त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम त्या बनसोडेसारख्या अधिकाऱ्याच्या हातात धरून या ठिकाणी अतिक्रमण चालू आहे। मी महानगरपालिकेला विचारतो, तुमच्याकडे असा कुठला अधिकारी नाहीत का? परत तुम्ही त्या बनसोडेला या ठिकाणी बोलवला आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही अॅट्रॉसिटीच्या नावाखाली तुम्ही लोकांना थांबदाटी करता, हा चुकीचा प्रकार आहे। तर आम्ही म्हणतो की तुम्ही सर्वे करा आणि लोकांना सांगा की तुमची पुनर्वसन करणार आहे आणि पुनर्वसन झाल्यानंतर तुम्ही त्यांना त्या जागेवरून हलवा। आम्ही ही मागणी करत असताना गेले 2 दिवस झाला मी प्रत्येक अधिकाऱ्यांना पत्र दिलं, तर सांगितलं की तुम्हाला भेटणार येणार आहे, परंतु आज पोलीस प्रशासन त्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला शिका संघटित व संघर्ष करा, त्यांच्या पुतळ्यासमोर हा गरिबांचा मोर्चा उद्ध्वस्त करण्याचा मार्ग पोलिसांनी केलेला आहे। म्हणून CI2 ट्रेड युनियनच्या वतीनं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो। इन्कलाब जिंदाबाद। आपण पाहतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील पोलिसांनी हा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ त्यांचा निषेध देखील या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळाला। कॅमेरामन विनोद उमाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.